ते पार्थिव ठेवलं होतं, त्यांनी सांगावं. असं बिलकुल झालेलं नाही. मी स्वतः या गोष्टीचा परत परत सांगतो, असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का, मेडिकली ठेवता येतो का विचारा. असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही, तो शक्य नाही शवागाराशिवाय ठेवणं. आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ऊत आणतायत. त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे, आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते, 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं? त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी 2015ला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा, हे जे काही सतत होतं, जे म्हणतात ना भिकेचा कटोरा, हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती. माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी 15 डिसेंबरला मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली. यांच्या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट मी घेतलेले आहेत. आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते. आज केवळ त्यांच्या मनासारखं झालं नाही, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट, ही जी काही भूमिका आहे. आणि मनासारखं होत नाही तर पक्ष वाईट. आणि आता हा विषय इतक्या वर्षानंतर इतके दसरे झाले, आतापर्यंत हा विषय कधीच आला नाही. नेमका मुंबई महानगरपालिका आता येते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, अशा वेळेला नेमका विषय का, हे आता लोकांचं लक्ष विचलित करायचं. अतिवृष्टी चालू आहे, मदत मिळत नाही शेतकऱ्यांना, शेतकरी हवाल दिलाय. अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या प्रश्नांपासून लक्ष 2 दिवस हेच चाललंय. आणि अशा प्रकारचे विषय बाहेर काढून लोकांचं लक्ष विचलित करायचा डाव आहे. किती कोटींचा दावा तुम्ही रामदास कदम यांच्यावरती करणार? किती कोटींचा दावा? नाही, त्याची तर तशी मार्केटमध्ये काहीच व्हॅल्यू नाहीये. जो भाडं खाऊन पैसे कमवतो त्याच्यावरती कोटीचा दावा करण्याची त्याची लायकी नाहीये. अवे भाड्याचे पैसे त्याच्याकडे, उद्या दलालीचे पैसे ज्या माणसाकडे आहेत ते शेतकरी पण घेणार नाहीत. परंतु जी काही कोर्ट शिक्षा सुनवेल आणि कोर्ट त्याचं मूल्यमापन करेल, आम्ही कोर्टावर सोडून देऊ. कारण आमच्या लेखी त्यांची किंमत शून्य आहे. कारण जे दलालीचे पैसे खातात अशा लोकांकडनं आम्ही तरी पैशाची अपेक्षा करत नाही. पण कोर्टाने जो काय दंड लावेल त्या दंडाचे पैसे शेतकऱ्यांना जाऊ देतो. आम्ही त्याची किंमत सांगणार नाही, कारण आमच्या लेखी त्याची किंमत शून्य आहे. नाही, पण परब साहेब, यात एक मुद्दा असा होतो की बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राविषयी अनेकदा संशय उपस्थित केला जातो. यापूर्वी खुद्द उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव यांनी या मृत्यूपत्राला कोर्टात चॅलेंज केलं होतं. त्या प्रकरणात मग नंतर काय सेटलमेंट झालं, कारण काय पुढे ते प्रकरण गेलंच नाही. काही वेळा सुनावणी झाली आणि नंतर त्यातल्या सगळ्या बातम्या निघून गेल्या. आता रामदास कदम या विलवर प्रश्न उपस्थित करतात, तुम्ही ट्रस्टी आहात, तर असं का हे मृत्यूपत्र संशयाच्या घेऱ्यात येते? बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, मी त्याचा ट्रस्टी आहे. माझं आव्हान आहे, जयदेव ठाकरे यांनी कोर्टात त्याला आव्हान दिलं. त्या आव्हानामध्ये जवळजवळ 5-6 वर्ष त्यांनी केस चालवली. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यात काहीच होत नाहीये, त्यावेळेला त्यांनी आपला दावा मागे घेतला. आजही रामदास कदम यांना शंका आहे ना, त्यांनी कोर्टात जावं. मृत्यूपत्राबद्दल कोणाला शंका असेल तर त्याला कोर्ट आहे, कोर्टातनं न्याय मिळू शकतो, दाद मागू शकतो. आणि आजही माझं आव्हान आहे ना, ज्याला कोणाला मृत्यूपत्राबद्दल शंका आहे त्यांनी कोर्टात जाऊन विचारावं. कोर्टाने हे मान्य केलेलं आहे, कोर्टात या सगळ्या प्रोसिडिंगमध्ये आलेलं आहे. आणि बाळासाहेब होते ते, बाळासाहेबांनी कुठली गोष्ट इतकी सोपी ठेवली नव्हती. त्यांना प्रत्येक गोष्ट बरोबर माहित होतं. त्यांनी जे मृत्यूपत्र बनवलं ते इतक्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून, त्याच्यातली बरोबर माहिती घेऊन, त्याच्यातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्यांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. खरं म्हणजे या गोष्टी